4,55,000. चला बोला शांताराम भाऊ, झोपले का? उठा उठा, चला बोला. बाबा 4,60,000 घे. आता काय घ्यायचं? माय बिन दादा वावर इकील भाऊ मी आता. 4,60,000. अरे बापा रे, कैलास कानफोडे यांनी आपली 4,60,000 बोली मांडलेली आहे. यांचं म्हणणं असं आहे की बापा धुऱ्यासाठी भांडण, वावर इकील पण धुरा जागीच पाहिजे आपल्याला. एकच नंबर. चला बोला. मागचे माणसं पुढे येऊ राहिले, पुढचे माणसं झोपले का? चला बोला अण्णा भाऊ, शांताराम भाऊ. जमत ना गाण्या. तू काय 1,20,000 म्हणून राहिला? मॅट झाला का? पागल झाला काही म्हणतात का? अबे अण्णा भाऊ म्हणून राहिले मी तुला 3,80,000 देतो म्हणे, मला दुकान देऊन टाक म्हणे. तरी मी नाही म्हटलं. तो तर विचार करतो. बापले काय गोष्ट खोलला बा. 3,80,000 देऊन टाक ना मग. लय मोठी झाली रक्कम ती. नाही ना, एवढं नाही पाहिजे आपल्याला. अबे मॅट झाला का तू? ती जागा आहे वरून त्यातनी सामान पण आहे 60-70,000चं. एवढं मोठं दुकान आहे का? मॅट झाला का तू? मला कमीत कमी 4-5 लाखाचं दिकाचं भाऊ. अबे सुके का पागल झाला का? 5 लाखाचं? अबे मी काय म्हणतो, 3 लाख जास्तीत जास्त, कमीत कमी जास्तीत जास्त 4 लाख. पागलला झाला का? 5 लाख म्हणून राहिला? नाही ना संभाजी बुडा, ते जागा तशी पाहा तुम्ही. पहिले जागा दिवरली मी दिले, वरून दुकान आहे 60-70,000 सामान आहे. मग काय कमी आहे का ते? चौकात दुकान आहे, चौकात नाही. मग काय किती चालले दुकान ते? फक्त तुम्ही उधारी देणं बंद करा. तुम्ही किती देता मला पहिले? 3,000 रुपये सांगा. अरे देतो ना, तू पैसे देतो ना. वा तू उधारीवर का आला माया? तर अशा तुमच्या उदाहरण मला दुकान बंद करायचं काम पडलं. मग तो विकू राहिलो मी. जाऊ द्या तिकडे. आता डायरेक्ट मीटिंग मध्ये यायला डायरेक्ट. मस्त चौकात नाही आपण सगळेजण बसू. ज्याला दुकान पाहिजे त्यानं बोली सांगायची, दुकान घेऊन टाकायचं. मला जे पटले रक्कम त्याला मी देऊन टाकेल. बुवा तुझ्या विचारानं तुला जसं पटते तसं कर बुवा. अबे तुला सांगतो ना मी, जास्तीत जास्त 4 लाखाचं ते दुकान जाते. तू म्हणून राहिला 4.5 लाख 5 लाख. अबे लय झालं ती रक्कम. अबे कोणी देत नाही एवढे पैसे. मॅट झाला का तू? नाही ना, समजते ना आता. तुम्ही एवढा विचार करू नका. तुम्ही 5,000 किती जाते दुकान ते? मग काय तर आता या बंड्याला सांगितलं, आता मीटिंग बसवते ते. त्यानं व्हॉट्सअपवर टाकले सगळे की बाबू चौकात नाही या सगळे जण. पाहू ना शांताराम घेते बाजू. तू शांताराम घेईल ना, अण्णा भाऊ घेईल. आता पाहू ना, समजते कोण घेते ते. समजते ना आता काय होते काय नाही ते. थमकुला समजते. तू म्हणला 4 लाखाचं 5 लाखाचं पागल झाला का? जास्तीत जास्त 3 लाख किंवा 4 लाख येईल काय तर? पाहू ना. पाहू. ठीक आहे. नमस्कार मित्रांनो, माझं नाव बंडा ढवळे. तर मी तुमचं स्वागत करीत आहे. तर तुम्हाला माहित असेल की सुखदेव यांचं दुकान विक्रीच आहे. ज्याला समजा ही दुकान विक्री घ्यायचं असेल किंवा खरेदी करायचं असेल, त्यांनी आपली बोली बोलावी. तर सगळ्यात शेवटची जी बोली होती, म्हणजे सगळ्यात जास्त रक्कमवाली, त्यांचं नाव आहे अण्णाराव. त्यांना 3,80,000 म्हटले, पण अचुकीने ते इथं उपस्थित नाहीत. मला वाटते की त्यांना कॉल करावे आणि त्यांचं इथं आगमन व्हावे, मला असं वाटते. बापरे 3,80,000 म्हटलं का रे? मिळवला का? अबे घेणं बाय, देऊन टाकलं मी दिले. नाही ना बाजी, थांबा ना तुम्ही जरासं. सगळं समजते ना आता किती लागत जाते ते. थांब एक काम करतो, अण्णा भाऊला फोन लावतो. या म्हणतो काहीतरी करा म्हणतो, या लवकर. अण्णाराव देशमुख यांचं आगमन झालेले आहे. सगळ्यांनी त्यांचे टाळ्या वाजावे, म्हणजे सगळ्यात मोठे आपल्या गावातले सगळ्यात श्रीमंत माणूस आपल्या इथं उपस्थित आहे. माहिती आहे आम्हाला. मी काय म्हणतो, किती आहे 3,80,000 आहे का? कोणी बोलू नका. नाही नेमकं चालू झाली बोली आता. सगळ्यात शेवटची रक्कम तुमची आहे. चला ठीक आहे. 3,80,000 अण्णाराव देशमुख यांची आहे. ज्याला बा बोली बोलायची असेल, कृपया लवकर बोला. 1 2 3,91,000. चला 3,91,000 शांताराम भाऊ यांचं आपलं हे टाकलेले आहे बोली त्यांनी. चला अण्णाराव देशमुख बोला लवकर. ज्याला बोला. फक्त पाहू नका इकडे टुकू. सगळ्यांनी बोला. चला 3,91,000 1, 3,91,000 2, 3,95,000. चला माणूस खेळू राहिला चांगला. 3,95,000 कैलास भाऊ, 1 नंबर. चला 1 बोला. 4 लाख. डायरेक्ट 4 लाख वर गेला रे. डायरेक्ट 5 ना. अण्णा भाऊ 4 लाख. कोण बोलते? 4 लाख 1, 4 लाख 2, 4,05,000 झाला. मागचे माणसं पुढे उडायले कडे. वा आपले पिंटू गायतोंडे यांनी 4,05,000 ची बोली लावलेली आहे. ज्याला काही बोलायचं असेल आपली बोली मांडावी. 4,05,000 1, 4,05,000 2, 4,20,000. भांड. पुढचे माणसं पुढेच येऊ राहिले. 4,20,000 अण्णा भाऊ देशमुख, सगळ्यात श्रीमंत माणूस आपल्या गावातले. 4,20,000. अरे वा खेळा रे. चला 4,20,000 1, 4,20,000 2, 4,25,000. टकल्या 4,25,000 टाकून दे आपलं.
चला चला शांताराम वाघमारे 4,25,000 बापू मेला माणूस. चला बोला कोण बोलते का नाही मुके झाले का? 4,30,000. बोला बोला कोण बोलते ते? 4,30,000. बापरे कैलास 4,30,000 मस्त. मागचे माणसं मागचे राहिले एक नंबर. काय बोली लागली स्टार्टिंग पासूनच जाते का 10 लाखावर. चला 4,30,000 कैलास कानफोडे यांना आपली बोली मांडलेली आहे. चला बोला कोण बोलते ते? 4,30,000. अण्णा भाऊ झोपले का उठा 4,30,000 1, 4,30,000 2. 4,40,000. चला शांताराम भाऊ यांनी डायरेक्ट 10चा गॅप दिला. 4,40,000 एक नंबर. काय बोलायला लागले कुठून आला पैसा? एक नंबर. मी काय म्हणतो तोंड दुखलं गड्या माहिती आता. चला बोला 4,40,000 1, 4,40,000 2. 4,50,000. अण्णा भाऊ बोल. अण्णा भाऊच्या मुलांनी उर्फ प्रिन्स दादाने 4,50,000 याची बोली मांडलेली आहे. काय बोलू राहिले? अरे बापरे कुठं जाता तुम्ही? 10 लाखावर जाता काय माहित बाबा? 4,50,000 काय बोली लागू राहिली? चला बोला अण्णा भाऊ 4,50,000. 4,50,000 एक नंबर बोली. चला बोला फक्त का पाहू नका इथं. 4,50,000 1, 4,50,000 2, 4,55,000 आपली बोली. चे माणसं जागे झाले वाटते आता. 4,55,000 पिंटू गायतोंडे यांनी बोली मांडलेली आहे. कोण बोलते? चला बोला 4,55,000. चला बोला शांताराम भाऊ झोपले का? उठा चला बोला. बाबा 4,60,000. घे आता काय घ्यायचं. माय बिन दादा वावर इकील भाऊ मी आता. 4,60,000. अरे बापा रे कैलास कानफोडे यांनी आपली 4,60,000 बोली मांडलेली आहे. यांचं म्हणणं असं आहे की बापा दुऱ्यासाठी भांडण वावर इकील पण दुरा जागीच पाहिजे आपल्याला. एकच नंबर. चला बोला मागचे माणसं पुढे येऊ राहिले पुढचे माणसं झोपले का? चला बोला अण्णा भाऊ शांताराम भाऊ. झालं बापा ह्याचं बापू 4 लाखावर गेली इथं. 4,60,000. बरं 4,65,000 आपलं. चला 5चा गॅप दिला भाऊ आपल्या अण्णा भाऊ ना. शांताराम भाऊ उठा झोपले का? 4,05,000 1, 4,05,000 2, 4,70,000. वा जेव्हा कैलास कान पुढे लागले वाटते मांग या दुकानाच्या घ्याच वाटते. एक नंबर 4,70,000. चला बोला शांताराम भाऊ काय म्हणणं आहे तुमचं? बोला 4,70,000 1, 4,70,000 2. अरे बापरे 4,70,000 वर गेली काय बोली? मेला लगा काय बाबा सुख लेस खूप झाला चला. अरे बहा 4,70,000 मेला लगा काय लगा बोलायला लागला का स्टार्टिंगलेस? मस्त एकच नंबर. एक नंबर काम जमलं गड्या. चला बोला. आपलं दुकान एक नंबर आहे म्हटलं. चौकात नाही जागा भेटते. 60-70 लाखाचा माल आहे देत नाही. जागा दुकान गिकान सर्व नाही साहित्य सगळं. चला बोली. चला बोला 4,70,000 1, 4,70,000 2. 4,80,000. अरे बाप रे 4,80,000 डायरेक्ट 10,000 गॅप दिला. अण्णा भाऊ कुठे गेली श्रीमंती तुमची? चला बोला. अरे एवढा पैसा घेऊन काय करता? 4,80,000. शांताराम भाऊ वाघमारे मला वाटते माझं तोंड दुखू राहिलं त्याच्यामुळे आपला आता दुसरा टप्पा चालू करू. थोडासा आता ब्रेक घेऊ म्हणजे थोडीशी विश्रांती घेऊ. तुम्ही तुमचं काय मत मांडा. थोडंसं ब्रेक घेऊ. आमचं काय भाला ब्रेक बरं ठीक आहे. बरं ठीक आहे आपण 10-15 मिनिटांनी भेटू डबल परत. 4,80,000 शेवटची बोली आहे ही. शांताराम भाऊ वाघमारे ब्रेक घेऊ जरासं. त्याच्यानंतर डबल दुसरा टप्पा चालू करू. थोडंसं ब्रेक म्हणजे विश्रांती. चला आपल्या कामाला लागा. आपले विचार करा काय करायचं काय नाही. वावर इकू का हे इकू का ते इकू का म्हैस इकू का काय इकू. जरासा ब्रेक घ्या म्हणजे विश्रांती. डबल भेटू आपण 15-20 मिनिटानं. चला बाय. वा काय दे 4,80,000 वर गेली बोली राजा. अरे मेला लगा. म्या म्हटलं काय? म्या म्हटलं जास्तीत जास्त 4,50,000. हे भांडार अशीवर गेली ना तरी चालूच आहे ना दुसरा टप्पा. मेला लगा काय बोलू आता. कॉम्पिटिशन पाहण्याला कसं काय मग काय तर आपला हे आहे गावातला सगळा श्रीमंत माणूस अण्णाराव देशमुख तिथं उपस्थित आहे ते माणूस. मग काय तर वरून शांताराम पण आहे. काय बोलार बा आपली तर संपली बा. आपली ऐपत संपली. म्या कसं जरासा भावगी वाढून द्यायला बघतं दुसरं काही नाही बा. मला माहित आहे ना मी एवढं देऊ शकत नाही पैसे. काय लगा दुकानासाठी 4,80,000 काय बोला आता. नाही जमलं काम याचं. सुखदेवचं कामच जमलं आता. मग काय तर डायरेक्ट 5 लाखावर गेली ती. अरे 5 लाखच म्हणा तुम्ही डायरेक्ट. मेला लगा काय बोला आता. तेवढ्या त्या दुकानासाठी भेटते म्हणा जागा गिगा भेटते सगळं भेटते. पण विषय पाहा तुम्ही डायरेक्ट 5 लाखावर. हो ना लेत गेली ना ती. पण मला ते दुकान पाहिजेच ना लगा. पण हे आता हे म्हणत हे अन्नारवाला ना अन्नारा देशमुख माहिती नाही तुला कसं आहे ते. पैसा जवळ कसं काय करा समजून राहिलं मला. म्हणून मी जसं मुक होतो. मी म्हटलं काय कसं काय चालते हे. पण अण्णा हो कसा माणूस भारी आहे जरासा ते. मला वाटतं त्याला घ्यायचं काय माहित बा.
नाही बाबा शांताराम, मी काय म्हणतो तुला पाहिजे ना ते तूच घे. गेली कितीपर्यंत जाणार रे, तू त्याचा लोड घेऊ म्हटलं. बस बा दुकान तो आज घ्यायचं बाबा, त्याच्यात देऊ नको हातात नाही ते म्हणून चांगला नाही ते. नाही रे कैलास, मी त्याला दुकान घेऊ देत नाही रे. मग काय तर पण आता कसं ते दुकान काही मला आवडलं म्हणजे कसं माझ्या अंडरमध्ये पाहिजे ते दुकान. मग काय तर आता कसं करा का समजते आता किती वर लागते का मी आता माय बिन समजून राहिलं का मला. पाहू ना आता काय होते काय नाही ते. आता अण्णा वाटते थकला वाटते जरा सकाळचा. अण्णा म्हणे मागून मागून जरा बोला कमी गेले अण्णानं. मलाच वाटते शांतारामच घेते. अण्णा पण लय भारी माणूस आहे ते, त्याचं पोरगं पण आहे ते ढेबं ढेबळा नागात कुठचं तिला शिल्लक आहे ते. पाहू ना आता समजते ना. आता मला काही गरज नाही बाबा घ्यायची. एवढा पैसा कोण देते, एवढा पैसा आहे कोणाजवळ. मी फक्त 65 आलो कितीपर्यंत ते कसं काय ते आता पाहू ना समजते ना आता. अरे बा 4 लाख असते जा शांताराम मग मरे ते तर लय जोरा वाटते बोलते. कसं करते रे आता. लय झालं ना ते बोलया, लय लावल्या लोकांना बोलया. शांताराम तर लय लागला मागा त्याचे. आता कसं काय करा समजून राहिलं आपल्याला. आता कसं काय करता तुम्ही आता, तुमचा काय विचार आहे. बोलया 4 लाख असते हजार शांताराम त्याला मागला लागला त्याच्या. पण आपल्याला पूर्ण पाहिजे दुकान ते. मग काय एवढा माग देऊन एवढे पैसे देऊन करतं काय. पूर्णच पाहिजे आपल्याला जरासं. पण मी काय म्हणतो भाऊ कसं पैसे तर वाढायचे आपल्याला, काही करून आपल्याला ते दुकान घ्यायचं. पण कसं आपल्याला पूर्ण पण पाहिजे कडे. तुमचं बरोबर आहे म्हणा. एवढं माग म्हणजे लस माग झालं ना ते. जास्त माग काही घ्यायला पुरत नाही का. पाहून आता काय कुठपर्यंत लागते बोली ते. जिथपर्यंत तुम्हाला वाटते बा बरोबर आकडा आहे तिथपर्यंत देऊ आपण पैसे. त्याच्यानंतर बाबा आपण आपलं राम राम. इसने 1 नंबर कॉम्पिटिशनला आपल्या कोण आहे माहिती तुले, शांताराम वाघमारे. 4 लाख 80 हजार शेवटची बोली त्याची. मला वाटते ते खतरनाक माणूस आहे का ते जरा चुपचाप जमलं का नाही, ते थंडगार झालं का नाही, आपलं काम जमलं भाऊ. नाही तर बा कोणीच काही बोलत नाही. 1च नंबरला शांताराम. बस ते जसं मुकर आलं का नाही आपलं काम जमू शकते म्हटलं. बाबा तुमचं बरोबर आहे म्हणा नाही का. शांताराम जसा थंडगार झाला आपलं काम जमू शकते. पण आता शांतारामचा काय मेळा काय माहित आता. लय भाई माणूस आहे ते, 1 नंबर माणूस आहे ते. मग काय कॉम्पिटिशन देते आपल्याला ते. पाहून आता समजते का होती काय नाही ते. आता चला म्हटलं झाला ब्रेक आता. या लवकर खुर्च्यावर. काय बोल जोरात या. काय लगा 4 लाख 80 हजार मस्त रे सुखदे. 1 नंबर. हो आता खायचं काय 4 लाख असते तर बरोबर लागली मस्त लागली आता. पण समजते ना आता काय होते काय नाही ते. आता अण्णा भाऊ काय म्हणते काय माहित. शांताराम भाऊ मस्त बोली लावली राजा तुम्ही 1 नंबर. म्हणजे कसं माझ्या आता आनंद गगनात मावणे असं झालं आपलं आता बंडा मस्त काम केलं. बंड्यात 1 नंबर काम केलं. मस्त जोर लावला त्यानं चांगला मागून. आता त्याला म्हटलं मी तुला 200-300 शिल्लक देतो बा. पण कसं चांगलं बोल म्हटलं आता. 1 नंबर काम जमलं आता. समजते ना आता. या लवकर. नाही रे बा 1च नंबर जमलं रे. जोग देते 4 लाख 80 हजार कशाला म्हणतात ते. 5 लाखावर गेला ना ते आकडा. आता पाहू ना समजते ना आता. दुसरा टप्पा चालू होते. बरं होय पुढे आलो आम्ही आता. बरं हो या ना तुम्ही लवकर या. चालू झाला आता ब्रेक झाला आता. या लवकर. अण्णा भाऊ चला म्हटलं ब्रेक आता काय चला लवकर. का रे सुखदेव 4 लाख 80 हजार लागा लय बोलू लागली त्या दुकानाले. चांगला खुश झाला सगळ्यात होता. हो आता कायचं काय. चांगली बोलू लागली मस्त आता. पाहू ना समजते ना आता. दुसरा टप्पा चालू होते आता. झाला म्हटलं ब्रेक आता. या म्हटलं तरी खुर्च्यावर. बरं होय पुढे तू. आता आम्ही आलो मागून. आता काय कितीपर्यंत जाते का आम्ही आता समजते ना आता. होय पुढे आलो आम्ही. बरं ठीक आहे या म्हटलं तुम्ही. सगळेजण बसले म्हणून म्हटलं या झाला ब्रेक. बरं ठीक आहे मग येता तुम्ही. बरं आता सगळेजण बसले म्हणून म्हटलं मला टाईम झाला आता. या तुम्ही आता. दुसरा टप्पा चालू झाला आपला. या लवकर या. मित्रांनो तर आपला आता दुसरा टप्पा चालू झालेला आहे. सगळ्यांनी विश्रांती घेतली असेल. चला ठीक आहे. शेवटची बोली होती 4 लाख 80 हजार शांताराम वाघमारे यांची. ज्याला काय बोली बोलायचं असेल लवकर आपली बोली सांगावी. चला 4 लाख 80 हजार 1, 4 लाख 80 हजार 2, 4,85,000. बोला काय बोलता त्याचा. राव देशमुख यांचे सुपुत्र म्हणजे प्रिन्स दादा यांनी 4,85,000 आपली बोली मांडलेली आहे. अरे 1 नंबर. मागचे झोपले का. या लवकर उठा. 4,85,000 1, 4,85,000 2. वा मेला लगा 4,85,000. काय याला कोण बोलते काय माहित आता. शांताराम बोल 4,90,000. चला बाबा 1 नंबर बोली 4,90,000 आपले शांताराम वाघमारे आपले लाडके. चला बोला. कोण बोलते काय बोलते. चला अण्णा भाऊ झोपले का. उठा सकाळ झाली. चला 4,90,000 1, 4,90,000 2. बंड्या 5 लाख.
बाप रे, हे जमलं. 5 लाख. कोण काय बोलते? मी बोलतो. आपले अण्णाराव देशमुख, आपल्या गावातले सगळ्यात श्रीमंत माणूस 5 लाखाची बोली मांडलेली आहे फक्त एका दुकानासाठी. याला म्हणता पैसा, याले म्हणते ताकद, याले म्हणते माणूस. चला बोला, सगळे मुके झाले का? डायरेक्ट 10,000चा गॅप दिला आपल्या अण्णा भाऊ देशमुख यांनी. चला शांताराम भाऊ, चला शिव, यांचं नाव काय रे? टकल्या तू बोल रे. गणा हो, काय बोलतो का? एवढं नाही बाबा, मॅच झाला का 5 लाख. बोला शांताराम बोलले. बरं संभाजी बुडा, कवर बुडा, सुनील भाऊ, तुम्ही का फक्त 5 साठी आले का? आपली बोली मांडा. 5 लाख अण्णाराव देशमुख यांनी आपली बोली मांडलेली आहे. याले म्हणता पैसा, याले म्हणती ताकद, याले म्हणता माणूस. काय बोला. 5 लाख 5,000. शिकले मुलगी शिकली, प्रगती झालेली आहे. आपले सगळ्यात लाडके शांताराम वाघमारे यांनी 5 लाख 5,000 आपली बोली मांडलेली आहे. म्हणजे त्यांनी आपले अण्णाराव देशमुख यांना बीट करून 5,000चा गॅप दिलेला आहे. 5 लाख 5,000. कोण बोलते आपली बोली मांडा? प्लीज दादा, चला बोला. 5,10,000. बोला. बापरे, 5,10,000 मेला का? बोला. फक्त मैदानात 2च माणसं उरलेले आहे. आपले लाडके शांताराम भाऊ वाघमारे आणि आपल्या गावातले सगळे श्रीमंत माणूस म्हणजे अण्णाराव देशमुख. फक्त 2 जण हे गेम खेळू राहिले. 5,10,000 अण्णाराव देशमुख यांनी आपली बोली मांडलेली आहे. काय गेम चालू आहे? चला बोला. म्हणजे याले म्हणता बोली, याले म्हणता निलामी. बोलायचं एक नंबर. चला बोला. 5,10,000 अण्णाराव देशमुख यांनी आपली बोली मांडलेली आहे. चला 5,10,001, 5,10,002. 5,30,000 शांताराम वाघमारे. अरे वा, माणसं खेळू राहिले. डायरेक्ट 20,000चा गॅप दिला आपला शांताराम भाऊ यांनी. 5,30,000. वा रे वा, आपले लाडके शांताराम भाऊ वाघमारे आपली बोली मांडलेली आहे. अण्णाराव देशमुख, काय म्हणणं आहे तुमचं आता? चला बोला. चला 5,30,000 शांताराम वाघमारे. चला 1, 5,30,002. 5,35,000 अण्णाराव देशमुख. बापू, 5,35,000. बंड्या बोंबल जरासा, आणखी बोंबल. शांताराम काय म्हणते पाहून आता? बोंबल ना. हो ना, हो बापू, अण्णाराव देशमुख यांनी आपली बोली मांडलेली आहे. 5,35,000. चला बोला. शांताराम वाघमारे, चला बोला. चला 5,35,000. चला लवकरात लवकर घ्या, आपलं कार्यक्रम लवकर आहे. आपला 8 आहे, कारण की खूप उशीर झालेला आहे. चला बोला. 5,35,001, 5,35,002. 5,50,000 शांताराम वाघमारे. अरे बापू, 5,50,000 शांताराम वाघमारे यांनी आपली सर्वात मोठी बोली मांडलेली आहे. अरे बापरे, डायरेक्ट 10,000 गॅप. चला बोला. अण्णाराव देशमुख, तुमचं काय मत आहे? चला बोला. अरे बापरे, 5,50,000. अरे बापरे, मिळाला का? मिले झाले ना पैसे हे एवढे बापू. मिळाला का? 5,50,000 रे बापू. झाला अण्णाराव देशमुख. या टप्प्यामध्ये कोणी खेळलंच नाही तसं पाहिलं तर. कैलास कानबोळे झोपले, पिंटू काय दोंडे पण झोपले. म्हणजे या दुसऱ्या टप्प्यात फक्त 2च प्लेयर चालले. ते म्हणजे आपले लाडके शांताराम वाघमारे आणि आपल्या गावातले सर्वात श्रीमंत अण्णाराव देशमुख. फक्त 2च असे प्लेयर निघाले जे फक्त दुसऱ्या टप्प्यात खेळले. वा रे वा, का बोली मांडलेली आहे. 1 नंबर निलामी झालेली आहे. 5,50,000. चला बोला लवकर. प्लीज दादा, काय मत आहे तुमचे? चला बोला अण्णा भाऊ, काय बोला. चला 5,50,001, 5,50,002. बापा, जिंदगीकडे आपली एवढं कोणते पैसे नाही झालं का? नाही बाबा, नाही याला हरलो. चला अण्णाराव देशमुख, हरू नका. 5,50,002, 5,50,000 साडे माळे. चला बोला. अरे बोला रे. पडला वाटणार थंडा गाराचा. ये ठीक आहे तर
झाला 5,50,000 तेल. आपले लाडके शांताराम वाघमारे यांनी आपली बोली मांडलेली होती 5,50,000. याच्यावर कोणती बोली आलेली नाही. म्हणजे याचा अर्थ असा आहे की निलामी संपलेली आहे. आता हे दुकान शांतारामचे झालेले आहे. त्यांना माझ्याकडून हार्दिक हार्दिक अभिनंदन. आता आपली बोली संपलेली आहे. 5,50,000 लाडके शांताराम वाघमारे. चला 1 नंबर. आईल का शांताराम 5,50,000 निलामी अबे बोली. आईल का गेम होता लगा ते मेला का काय. मला वाटलं बुवा नारा देशमुख म्हटलं जमलं म्हटलं काम आता बुवा जमलं बुवा देवाच्या नावानं. ते थंडगार पडलं शेवटून ते मुखात बसलं ते. त्याला वाटलं बुवा शांताराम जरासा वरीच आहे आता काय थांबण्यात का मजा नाही. पण जमलं का रे काम. 1 नंबर काम जमलं आता. काय पाहा लागते बी तुले मस्त का काय का 1 नंबर काम दिलं का शांतारामचं 5,50,000. पण बोलायला का म्हटलं लोकांचे काय लगा कसं काय समजे नाही बोले. मी म्हटलं बाबलो किती बोलते म्हटलं ते. जमलं बा काम शेवटून काम जमलं. मी म्हणू ना शांतारामच घेते येरी काय तर. चाल जमलं बा 5,50,000 मध्ये डील फायनल झाली नाही का. चाल जमलं का शांताराम ते मग आता. काय रे म्हटलं 5,50,000 मध्ये फायदा झाला का नाही ते जमलं का म्हटलं काम ते. अरे काहीच नाही 1 नंबर जमलं लगा. चौकात दुकान आहे ते. तुला जागा भेटली दुकान भेटलं 50,000-60,000 सामान भेटलं तुला ते. मग काय माल भरल्याने दे ना लगा. शांताराम ते काम जमलं लगा. 1 नंबर काम केलं तर 5,50,000 मध्ये 1 नंबर जमलं आता. मला भेव वाटे मी म्हटलं आणणार म्हटलं भारी जरा माणूस आहे म्हटलं श्रीमंत आहे म्हटलं. मला वाटलं पण जमलं लगा काम लगा शेवटून. हो ना मला त्याचाच भेव होता ना. मला वाटलं होतं पण लगा ते काम जमलं भाऊ आता. का रे बंड्या तुझं लय बुमलं जरा लय जोरातच बुमले. काय करता शांताराम भाऊ तुम्ही ना तुमचं काम केलं मी माझं काम केलं. मग काय तर मला पैसे शिल्लक भेटले. मग काय तर मला 500 रुपये भेटले ते बोलायचे पहिले. 500 रुपये खुश झाला ते माणूस आपला सुखदेव खुश झाला ते. हे घे पण 500 रुपये शिल्लक घेऊन तुले तुझ्यामुळे जमलं म्हणजे काम. अरे तुला सांगतो मी बंड्यानं म्हटलं सुखदेवचा फायदा लय करून दिला अरमान दिला. मला तर वाटते त्या सुखदेवनं म्हटलं तुला कमीत कमी 10,000 रुपये द्यायला पाहिजे. मग काय तर जाऊ दे तू कानी तू 1 नंबर काम केलं होतं. तू तुझ्या इमानदारीने राहिला आम्ही आमच्या इमानदारीने राहिलो बा. 1 नंबर काम झालं मस्त जमलं बा कामच जमलं. हो बा आता काम जमलं म्हणा माया. आता चला पैसा मिळाला लागेल मला आता. तेवढं इंतजाम करायला पैसे आपल्याला लवकरात लवकर. त्यानं मला फोन करते मला ते नंतर कागदपत्र पाहायला लागलं आता काही ना काही करायला लागेल ना. पैसे दे दिले त्या नावावर घेऊन टाकते. काय करतं उद्यापासून तू बसतो दुकानावर नाही का आता. हो आता मला बसायला लागेल आता मीच बसतो ना आता. उद्या भेटू मग आपण उद्या दुकानावर. ठीक आहे चल येतो म्हटलं चला येतो. त्या बा तुम्ही आता मी चालू वावरात नाही चक्कर मारायला. मी फक्त बोलीपासाठी आलतो. मी म्हटलं किती जातील किती नाही ते जाऊ द्या. जे झालं चांगलं झालं. 1 नंबर 5,50,000 मध्ये त्याचं दुकान गेलं. चांगली बोली लागली त्याची 1 नंबर. ते पण खुश झाला शांताराम खुश झाला. चला जेवण काम.